तुम्ही जो आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला ना, तो Instagramला खूपच ट्रेंडिंगला चाललाय. त्याच्यावरती हे जे ट्विटर आहे, त्यातला हा व्हिडिओ आहे तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी CapCut तुम्हाला ते ओपन करायचं आहे. तर इथे आपण CapCut ओपन करूया. CapCut तुम्ही इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला बीट मॉड्यूल दिलं आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून ॲड करायचं आहे. ठीक आहे, बीट मॉड्यूल इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला खाली थोडं इथे स्क्रोल करायचं. तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल असेल त्यावरती क्लिक करायचं. ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट दिलेले आहेत ते इथे तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट आहेत. तर ह्या बीट आपल्या जेथून चेंज होतील तेथून हा जो बीट मॉड्यूल असेल त्यातून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं स्प्लिट करायच्या. पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शोच्या बीट मला स्प्लिट करून द्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर हा व्हिडिओ आता आपले हे जे वेगवेगळे भाग होतील बीटनुसार त्यामध्ये आता वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचे. फोटो कसे ॲड करायचे त्यासाठी ही लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल करा अशा प्रकारे आणि इथे तुम्हाला रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून फोटो तुम्हाला इथं सिलेक्ट करून ॲड करायचे. सेम प्रोसेस प्रत्येक बीटला इथून फोटो ॲड करून घ्यायचे. फोटो ॲड केल्यानंतर इथून हा फोटो नीट नाही आपल्या बसला तर सिम्पली आपल्या ह्या फोटोवरती क्लिक करून 2 बटन इथून हा फोटो सेट करायचा आहे. सेम प्रत्येक बीटला इथून फोटो ॲड करत घ्यायचे तुम्हाला. तर मी काय करतो इथून सर्व फोटो ॲड करून घेतो बीटनुसार तुम्ही पण घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण इथून ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, इथून आपल्याला हा जो फोटो आहे ना खालून वर येतोय तो कसा द्यायचा आहे ते तुम्हाला सांगतो. त्या अधिकार आहे ना आपण हे पण ब्लॅक अँड व्हाईट फोटो कसे केले ते सुद्धा येतो तुम्हाला सांगतो. तर सिम्पली पहिल्यांदा लुटायचं आहे आणि तुम्हाला ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचं आहे. मायनस केल्यानंतर आता आपल्या सिम्पली इथे एक अशी लेअर होईल. ही लेअर झाल्यानंतर ही जर लेअरची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला इथला फोटो आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की आपला 8 सेकंद आहे तिथला फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आहे ना हे जे बॅकचे फोटो आहेत तिथून ब्लॅक अँड व्हाईट होऊन जातील. त्याच्यानंतर आता आपल्याला सिम्पली पुन्हा पहिल्यांदा जिथंच थांबायचं आहे आणि इथं मग ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला एक फोटो तुमचा इथून ॲड करायचा आहे. ठीक आहे, तर आता आपण सिम्पली डेमोसाठी एक फोटो हा घेऊया आणि इथून हा फोटो ॲड केल्यानंतर हे काय करायचं खाली आणायचं. अशा प्रकारे ह्याची लेंथ आपल्या सिम्पली काय करायचं 8 सेकंदाच्या फोटोपर्यंत न्यायची इथपर्यंत. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून हे झाल्यानंतर आता आपण आहे ना सिम्पली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला रिमूव्ह इमेजचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. ठीक आहे, तर इथं आपण रिमूव्ह इमेजवरती क्लिक करूया. त्याच्यानंतर इथं ऑटो रिमूव्हलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. बॅकग्राऊंड इथून तुम्हाला रिमूव्ह करून घ्यायचं. जर इथून नीट नसेल झालं कस्टम रिमूव्हलवरती क्लिक करून इथून तुम्ही बॅकग्राऊंड नीट व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रोकचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. स्ट्रोक हे तुम्हाला सिम्पली हा इथून सिलेक्ट करायचं आहे. ऑपेसिटी संपूर्ण याची साईज हाय तेवढीच ठेवा आणि तुम्हाला व्हाईट कलर इथून सिलेक्ट करा जो पण तुम्हाला आवडेल इथून कलर सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथून तुम्हाला सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं हा जो पहिला फोटो आहे ना सिम्पली म्हणजे पहिला नाही आपला हा ओव्हरलेमधला त्यावरती क्लिक करायचं की द्यायची. ठीक आहे, आणि ह्या फोटोच्या शेवटला एक की द्यायची. ठीक आहे, अशा बाई इथे ओके. ते दिल्यानंतर सिम्पली पहिले की पैसे यायचं हा फोटो सिम्पली खाली ओढायचा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर इथून हळूहळू होऊन जाईल. त्याच्यासाठी आपल्या अजून स्मूथ करण्यासाठी फोटो ग्राफचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला इझी आउटचा जो ग्राफ असेल इथून सिलेक्ट करा आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. म्हणजे आपला हाच फोटो असेल इथून खालून वर येऊन जाईल. त्याच्यानंतर सिम्पली आता आपल्याला सिम्पली काय करायचं हा जो पहिला फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इथं मग कंबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. ठीक आहे, यामध्ये दिल्यानंतर तुम्हाला इफेक्ट येऊन जाईल तो इथून सिलेक्ट करून द्यायचा आहे. तर यामध्ये हा जो पॉपिंग कॅन्डीचा इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि आपल्याला सिम्पली ना हा जो इफेक्ट असेल त्याच्या पुढचं फोडल त्याच्या पुढचं फोडल त्याच्या पुढचं फोडल. ठीक आहे, असं करत यायचं आहे. आणि जे आपले हे फास्ट फोटो असतील म्हणजे ते 2 सेकंदाच्या पुढचा फास्ट फोटो आहे ना त्या फोटोला आपल्याला सिम्पली काय करायचं कंबोमधला सिम्पली बाउन्सी रशचा जो वेट असेल इथून सिलेक्ट करायचं. ठीक आहे, जे आपण फर्स्ट फोटो इथले 2 सेकंदाच्या पुढचा त्याच्या पुढचा म्हणजे हे जे 4 फोटो आहे. ठीक आहे, 4 फोटोला 5 फोटोला इथून हा जो वेट असेल तो द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली पॉपिंग कॅन्डीचा जो वेट असेल इथून सिलेक्ट करायचं आहे. परत आपल्या इथे करत करत सिम्पली हा जो आपला आहे ना इथं तुम्ही बघू शकाल की 5 सेकंदाच्या पुढचा फोटो. ठीक आहे, तिथे इथे ह्या फोटोला सुद्धा हा जो बाउन्सी रशचा इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. कॉम्बोमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, आणि ह्याच इफेक्ट आपल्याला काय करायचं आहे सिम्पली हे जे आपले इथले 6 फोटो असतील ना त्या 6 फोटोला इथून सिलेक्ट करायचं. ठीक आहे, तर म्हणजे फास्ट बीट आहे तुम्हाला इथं समजून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपला तोच इथं इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे पॉपिंग कॅन्डीचा. हे जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला. त्याच्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे इथून हा जो आपला आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की
9 सेकंदाचे फोटो, 9 सेकंदात तिथला फोटो आहे ना टाईमलाईनला, त्याच्या पुढचे जे फोटो असतील तो धरून त्याच्या पुढचा फोटो, त्या सर्व फोटोला इनमधला अनफोल्डचा जो व्हिडिओ असेल त्यातून स्लाईड करायचं, त्याची जी खालची लेंथ असेल ती तुम्हाला संपूर्ण यायची, ठीक आहे. अशा प्रकारे स्लाईड करत करत शेवटच्या फोटोपर्यंत यायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे इथून आपण इनमध्येच हा जो अनफोल्डचा फेड आहे दिलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली हा जो आपला 9 सेकंदात तिथला फोटो आहे त्या फोटोला आहे ना ट्रान्झॅक्शन आपल्या सिम्पली काय करायचं, ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. लाईट इफेक्टमध्ये एक इफेक्ट मिळून पॉपअप सिपचा इथून स्लाईड करायचा आहे आणि ह्याची लेंथ असेल संपूर्ण याची, जे पण पुढचे ट्रान्झॅक्शन असेल त्या सर्वांना हा जो वेळ असेल इथून द्यायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याची लेंथ खालची संपूर्ण याची ते लक्षात ठेवा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्याला हा जो आपला आहे ना 9 सेकंद आहे तिथला पुढे तिथे यायचं आहे पुन्हा, आणि आपल्या इथे खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला पार्टीच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो स्लाईड करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली 9 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपला जो हा व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचं जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट